नमस्कार. चला तर जी काही नगर परिषद 2025 मध्ये येणार होती ती आता 2026 लागलेला आहे. याच्यामध्ये काय GR आलेला आहे, शासनाचा निर्णय झालेला आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने जागा भरल्या जाणार आहे किंवा हे GR कशावर आलेला आहे किंवा याच्या अगोदर कोणते कोणते पद भरले होते आणि याच्यामध्ये आता ही परीक्षा कोण घेणार आहे, TCS कडे जाणार आहे की IBPS कडे जाणार आहे, तर आपण हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग आजचा व्हिडिओ कशावर असणार आहे, आपला नगर परिषद भरती 2026. त्याच्यावर आपण नगर परिषदवर बरेचसे व्हिडिओ बनवलेले आहेत. नगर परिषदवर आपण जे व्हिडिओ बनवलेले आहेत, ज्यांना कुणाला कर निर्धारक प्रशासकीय अधिकारी व्हायचे त्याच्यावर खूप छान असा सिलेबस आहे. खाली व्हिडिओ म्हणजे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओची लिंक आहे, त्याच्यावर जाऊन पाहू शकता तुम्ही. सिलेबस खूप चांगला आहे त्याच्यामध्ये, अभ्यास कशा पद्धतीने करायचा हे पूर्ण डिटेल मध्ये त्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. तर मग या पदासाठी कर निर्धारक प्रशासकीय खूप चांगलं पद आहे हे. आणि ही अगोदर जी काही 2017 मध्ये एक्झाम झालेली होती ना, ती 2017 ची जी एक्झाम झालेली होती ती कोणाकडे गेलेली होती, MPSC कडे गेले होते. मग आता कदाचित MPSC कडे, मला त्या लेटर मध्ये काय लिहिलेले त्यांनी, ही परीक्षा TCS किंवा IBPS कडे जाणार आहे, IBPS कडे दिलेले. तर आता काय होणार आहे, हा GR कशाच्या बाबतीत आलेला आहे, 12/1/2026 ला 3 वाजता कॉन्फरन्स होणार आहे, ऑनलाईन द्वारे कॉन्फरन्स होणार आहे. जे काय सरकारनं मान्यता दिलेली आहे की अगोदर काय म्हणले होते, नगर परिषदच्या आकृतीबंधास मान्यता द्या, तर आकृतीबंधास मान्यता मिळाली. मग याच्यामध्ये काय व्हायचं राहिले, याच्यामध्ये व्हायचं राहिले जे काही पद भरती आहे त्याचे कुठं किती जागा भरल्या जाणार आहेत, कुठं किती जागा, बिंदू नियमावली पद्धत याच्यामध्ये, म्हणजे आरक्षण किती विद्यार्थ्यांना आरक्षणानुसार या जागा भरल्या जाणार आहेत अशा त्याच्यामध्ये, म्हणजे बिंदू नियमावली पद्धत आणलेली आहे. अशा पद्धतीने आहे. म्हणजे जे काही आता अगोदर गव्हर्नमेंटनंच काय केलं होतं की सरकारी जागा काढा, त्यांच्या काय कसं मनावरच असतं आता काय करायचं काय नाही, तर मग ते जागा काढा म्हणले, तर जागा काढल्या नाही. अजूनही हे केलं नाही की कुठे किती रिक्त जागा आहेत, हे अजूनही झालेल्या नाहीत. मग बरेच आपला एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये जाऊन बघू शकता तुम्ही की त्याच्यामध्ये कुठे किती जागा रिक्त येतात. जागा बऱ्याचशा रिक्त येतात. जे काही आता इलेक्शन चालू आहे, नगर परिषदेचे मतदान झाले त्याच्यानुसार, म्हणजे जे काही कर्मचारी निवडून आलेले आहेत त्यांना काम करण्यासाठी हे लागणारच आहेत कर्मचारी. त्याच्यासाठी मग आता ही प्रोसेस लवकरात लवकर होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं ही पद भरती होणारच आहे. तर खाली व्हिडिओ म्हणजे खाली व्हिडिओची लिंक दिली, त्याच्यावर जाऊन ज्यांना कोणाला नगर परिषद भरती याचा फॉर्म भरायचा आहे त्याच्यासाठी सिलेबस काय, अभ्यास करून काय सगळं पूर्ण आणि बुक कोणतं रेफर करायचे ते पण मी खाली दिलेले आहे तुम्हाला. तर याच्यामध्ये मग आता ह्याच्यामध्ये कोणकोणते पद भरली जाणार आहे सांगायला, ते मग गट क आणि गट ड च पद हे भरल्या जाणार आहे, अशा पद्धतीने असणार आहे. तर मग भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.